तर नक्कीच सर्वप्रथम सगळ्यांना मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आज सकाळपासून ठाणे शहरात विविध कार्यक्रम आमच्या मनसे शहराच्या वतीने आमचे सर्व पदाधिकारी करत आहेत। ठाण्यामध्ये सकाळपासूनच कुठे मल्लखांब स्पर्धा आहे, कुठे इतर भारतीयांना आपल्या पेढे जिलेबी आणि फुल वाटप केलं आहे आणि मराठीचा सन्मान म्हणून करून सांगितलं आहे। ठाणा स्टेशनला देखील लाडू वाटप केलं आहे, काही ठिकाणी शिबिर आहेत, स्वाक्षरी मोहीम आहेत, असे बरेचसे कार्यक्रम आहेत। परंतु हा आमचा पदाधिकारी, याचं नाव आहे उमेश यादव आणि त्याचा भाऊ राकेश यादव, हे आमचे साठेनगरचे दोन्ही पदाधिकारी आहेत। एक प्रभागाध्यक्ष एक शाखाध्यक्ष आहे आणि हा परिवार नेहमीच या विभागात चांगलं काम करत असतो। तर यांनी हा कार्यक्रम अरेंज केला होता की ह्यांचे जे सहकारी आहेत, मग ते रिक्षावाले आहेत, काही दुकानदार आहेत, यांना देखील मराठी आलं पाहिजे। बरेचसे तोडकं मोडकं मराठी बोलतात, पण माझ्यासारखं मराठी यावं म्हणून त्यांनी आम्हाला विचारलं होतं। तर त्यामुळे आम्ही हे बाराखडीचं पुस्तक त्यांना बोललो घेऊन ये, त्यांचे क्लासेस घेऊ। तर इथले स्थानिक आमचे सचिव आहेत राजेश भागवे, विभागाध्यक्ष संदीप साळुंके, ही मंडळी देखील इथे येणार आहे। आणि या लोकांना कुठे असं वाटलं की मराठीमध्ये अडचण येते तर ही लोक मदत करतील, परंतु ही मंडळींचंही म्हणणं आहे की आम्हाला मराठी बोलायला काय हरकत नाही, आमचा जन्म इथे झाला आहे, आम्ही कित्येक वर्ष इथे राहतोय, महाराष्ट्रात राहतोय, मराठीचा मानसन्मान हा केला पाहिजे हे त्यांनाही पटतं आहे आणि त्यांनी त्याला होकार दिला आहे। आणि ती पुस्तकं दिलेत, ती बोलून नुसती घरी ठेवू नका, तर तुमच्या परिवाराला देखील दाखवा, तुमच्या परिवाराला देखील वाचून जागा। आणि मराठी एवढी काही कठीण नाही, तुमच्या बोलण्यातली भाषा आहे, स्वच्छ भाषा आहे, सुंदर भाषा आहे, तर या भाषेचा तुम्ही सन्मान करावा। तर त्यांनी मान्य केलं आहे। मी आमच्या उमेश यादवचं कौतुक करतो की अतिशय छान उपक्रम यांनी घेतला। माझं नाव राजू गुप्ता आहे। आपलं मराठी दिवस आहे आजचा दिवस। मराठी सर्वांना यायला पाहिजे, आपल्याला येत नाही ना तर सर्वांना बोलायला पाहिजे की शिका तुम्ही मराठी। लहानपासून इथे नाही, इथं आपल्याला करायचं आहे, धरायचं आहे, म्हणजे काय पण आपलं इथंच आहे। कोणाला येत नाही त्याला पण बोला तुम्ही मराठी शिका, पहिले आपला मराठी भाषा। मराठी बोलणार ना तुम्ही? हाँ बोलतो ना मराठी, छान मराठी बोलणार, हाँ सगळ्यांना शिकवणार। हाँ तेच करणार ना, तेच म्हणलं। धन्यवाद। मेरा नाम फ़हीम अहमद है। ये पुस्तक मिला मराठी सीखने के लिए, 4-5 साल से इधर ही काम करते हैं। अभी थोड़ा ज़रा सीखेंगे मराठी और थोड़ा इज्जत भी करते मराठी। आपको कितना जरूरी लगता है मराठी सीखना? मराठी सीखना मतलब थोड़ा तो अभी सीखेंगे तो अच्छा लगेगा अभी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।